विद्यार्थी मित्रांनो, बोट व प्रवाह याच्यावर विचारलेला प्रश्न अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवायचा मित्रांनो, लक्ष द्या. इकडे काय म्हटलंय त्या पद्धतीने आपण सोडवू. सर्वात प्रथम जर विचारात घेतलं, एक बोट स्थिर पाण्यात 15 किलोमीटर तास आणि जाते आणि प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 84 किलोमीटर जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल. मित्रांनो, पाण्यात 15 किलोमीटरनी बोटची स्पीड आहे आणि प्रवाहाची स्पीड 6 आहे म्हटल्यानंतर 15 आणि 6 किती झाले, 21 स्पीड झाली. किती किलोमीटर जायचंय मित्रांनो, 84 जायचंय. 84 ला 21 ने भागायचंय. 21 एक 21, 21 दुनी 42, 21 त्रिक 63, 21 चौक 84. योग्य उत्तर आहे 4 तासामध्ये तो प्रवास ती बोट करेल. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 आणि 6 21 का केलं, बोटीचा वेग हा 15 आहे आणि प्रवाहाचा वेग 6 आहे. 15 आणि 6 किती झाले, 21. प्रश्न आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.